नमस्कार मित्रांनो, 2024 पोलीस भरती संभाव्य प्रश्न सिरीज मधील भाग 1 मधील गणिताचे आपण 5 प्रश्न पाहणार आहोत. त्यामधील पहिला प्रश्न, दोन चौरसांच्या बाजूचे गुणोत्तर 2:3 असेल तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती असेल? मित्रांनो पहा, यामध्ये आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ याचे सूत्र माहित पाहिजे. तर चौरसाचे क्षेत्रफळाचे सूत्र आहे कंसात बाजूचा वर्ग. या प्रश्नामध्ये दोन बाजू दिल्या आहेत, त्यातील आपण बाजूचा वर्ग काढायचा आहे आणि गुणोत्तर म्हणजे प्रमाण. बघा, तर पहिल्या बाजूचा वर्ग 2चा वर्ग 4 आणि दुसऱ्या बाजूचा 3चा वर्ग 9 म्हणजे 4:9 हे आपलं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहणार आहोत. 5च्या पहिल्या 6 गुणांकांची सरासरी किती? सरासरी म्हणजे एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. या प्रश्नामध्ये 5च्या पहिल्या 6 गुणांकांची सरासरी विचारली आहे. 5च्या पहिल्या 6 गुणांकांची सरासरी म्हणजे 5च्या पटीत असणाऱ्या पहिल्या 6 संख्यांची सरासरी काढायची. मित्रांनो बघा, 5च्या पटीतील पहिल्या 6 संख्या येतील 5, 10, 15, 20, 25 आणि 30. त्याच्यानंतर त्या सर्व संख्यांची आपण बेरीज करून घ्यायची आणि जी बेरीज येईल त्या बेरजेला एकूण संख्येनं भागायचं. मग 105 भागिले 6 बरोबर येते 17.5, पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न, 43,200 सेकंद म्हणजे किती तास? मित्रांनो पहा, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, त्याचप्रमाणे 36 सेकंद म्हणजे 1 तास. आपल्याला 43,200 सेकंद दिलेत, त्याच्यामुळं आपण 3600 ने भागू. 43,200 भागिले 3600 बरोबर येते 12 तास, पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर चौथा प्रश्न, एका चौरसाची बाजू 8 सेमी आहे व दुसऱ्या चौरसाचा कर्ण 6 सेमी आहे, तर दोन्ही चौरसांच्या क्षेत्रफळातील फरक किती चौरस सेमी असेल? मित्रांनो बघा, चौरसाचे क्षेत्रफळ यामध्ये जर आपल्याला बाजू दिली असेल तर चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र येते बाजूचा वर्ग. जर चौरसाचा आपल्याला कर्ण दिला असेल तर चौरसाच्या क्षेत्रफळाचे सूत्र येते कर्ण वर्ग भागिले 2. मित्रांनो बघा, यामध्ये पहिल्या चौरसामध्ये बाजू दिली आहे आणि मग त्याचे सूत्र आहे बाजूचा वर्ग. मग 8चा वर्ग येतोय 64 चौसेमी, हे पहिल्या चौरसाचे क्षेत्रफळ येते आणि दुसऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला कर्ण दिलाय. तर ज्या वेळेस कर्ण दिला असतो त्यावेळेस कर्ण वर्ग भागिले 2 हे चौरसाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे. त्यामध्ये 6 कर्ण दिलाय, 6चा वर्ग 36 भागिले 2 म्हणजे 18 चौसेमी. या प्रश्नामध्ये आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या चौकोनाचा फरक काढायला सांगितलाय. तर पहिल्या चौरसाचं क्षेत्रफळ येते 64 चौसेमी आणि दुसऱ्या चौरसाचं क्षेत्रफळ येते 18 चौसेमी. तर यातील फरक येतो 46, पर्याय क्रमांक 3. याचबरोबर लास्टचा प्रश्न म्हणजे 5वा प्रश्न, 357 पेक्षा लहान 6 ने भाग जाणाऱ्या संख्या किती? मित्रांनो पहा, 6च्या पटीत असणाऱ्या 357च्या अगोदर किती संख्या येतात असा प्रश्न विचारला. त्यामध्ये आपण 4 पर्याय दिलेत. तुम्ही या प्रश्नाचे उत्तर काढायचे आहे आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचे आहे.